नमस्कार सर्वांना, जय शिवराय. तर आता आम्ही निघालोय कुठे ते तुम्हाला सांगू, पण त्याआधी आम्ही बघा आम्ही कुठल्या गाडीत चाललोय. आम्ही ऍक्च्युअली चाललोय वॉल्वो मध्ये आणि तुम्हाला आर्यन दादा वॉल्वो दाखवतो. वॉल्वो दाखव आर्यन दादा. अशी वॉल्वो आहे आपली. आम्ही आता लोअर डेकला आहे खाली. लोअर डेकला आणि आमचं फुल एक कंपार्टमेंट आहे जे आमचं पर्सनल कंपार्टमेंट आहे. ओके, आणि खूप छान वाटतंय. आता तुम्हाला बाहेरचं पण मी शो करते, दाखवा बाहेरचं. हे बघा, आता आपण निघालोय स्वारगेट वरून आणि आता चाललोय आम्ही मुंबईला चाललोय. अचानक मुंबईला निघलोय. आम्हाला पण माहिती नव्हतं की आम्ही मुंबईला जाणार आहे. तर आम्ही असं गडबडीत निघालोय मुंबईला अचानक. आणि मुंबईला का चाललोय, कशासाठी चाललोय ते तुम्हाला तिकडे जाऊनच कळेल डायरेक्ट. हे तुमच्यासाठी सरप्राईज राहणार आहे पूर्णपणे. आपण फुल एन्जॉय पण करणार आहे तिकडे. आणि तुम्ही ब्लॉग बघत राहा, कारण की आम्ही काय काय करतोय, आता कसं काय आमचा प्रवास असणार आहे ते सगळं तुम्हाला बघायला मिळणार आहे. आणि वरून तुम्हाला हा व्लॉग तर उद्या पडेल, त्याच्या परवाचा व्लॉग तुम्हाला बघायला मिळेल की तिथे आम्ही काय काय मजा केली आणि काय काय नाही. तर चला व्लॉग कंटिन्यू करा. आम्ही बसलोय 1 तास झाला. अजून जी ही बस आहे, जी वॉल्वो आहे, ती अजून इथे 7 लव्ह चौकातच अडकलेली आहे. 1 तास झाला इथंच अडकलोय. अजून काहीतरी कॅम्प मध्ये मला वाटतं की हे असेल चालू, काहीतरी मिरवणुका चालू आहेत, त्यामुळेच आम्ही इथे अडकलोय. आणि तुम्ही बघू शकता आम्ही कंपार्टमेंट लॉक करून घेतलेला आहे. आमचा कंपार्टमेंट आहे ना पूर्ण लॉक केलेला आहे. हे बघा, कंपार्टमेंट पूर्ण लॉक आहे आमचा. आम्ही असं निवांत बसलेलो आहे. असं निवांत बसलोय. आता थोड्या वेळाने आम्ही झोपणार पण आहे, कारण की खूप आता झोप पण येते, कारण की बस इतकी स्लो चालली आहे. खूप गर्दी आहे, तुम्हाला दाखवते, थांबा. पूर्ण वरती पण असं हे आहे, काय म्हणतात, खूप पॅक आहे सगळं. गर्दी आहे. आता थोडीशी सुटली आहे गर्दी. नाही आहे पुढे. आता बस अडकणार आहे अजून आर्यन. तर असं पूर्ण सगळं असं पॅक आहे. आणि मला आता येते झोप. मी थोड्या वेळाने झोपणार आहे. जिकडे जाईन तिकडे पहिले झोप येते मम्मीला. मी झोपल्यावर मला 100% माहिती आहे की आर्यन दादा गेम खेळत बसणार आहे. मी गेमच खेळतो. माझं काय, मी रात्रभर झोपत नाही. त्यामुळे आर्यन दादा गेम खेळणार आहे आणि मी झोप काढणार आहे, कारण त्याशिवाय मला पण बरं वाटणार नाही. कारण 2 दिवस झालं असं की पहिल्या दिवशी आपला गणपती विसर्जन झाला, मग आम्ही गेलो सिटीत, तिथे खूप धुमाधाव नाचलोय. काल तर अख्खा दिवस झोपून होतो. कालचा दिवस कुठे गेला ते कळलं नाही. आणि आज जायचं. आज तर इमर्जन्सी, माझ्या भावाचा फोन आला, नाही तू काही कर, बॉम्बेला ये निघून. त्यामुळे सांगू नाही शकत की आता का चाललोय, कारण तिकडे जाऊन तुम्हाला डायरेक्ट दाखवतो आम्ही. तिकडे गेल्यावर आम्ही तुम्हाला कळेल की आम्ही का चाललोय. आणि खूप घाईत निघालो, त्यामुळे तुम्ही माझा अवतार बघू शकता. मी घरच्या कपड्यांवर फक्त जीन्स घातली आहे. घरच्या कपड्यांवर आहे त्या अवतारात मी आणि आर्यन दादा निघालोय. आणि आता तिकडे गेल्यावर बघू अजून काय काय होतं आणि काय काय नाही. पण तोपर्यंत तुम्ही व्लॉग कंटिन्यू करा आणि बघत राहा. तर आता वाजलेत 10:30 आणि आता कॅम्पातून गाडी सुटली, म्हणजे पुण्यातून गाडी सुटली आहे. आम्ही बसलो होतो अंदाजे 8-8:30ला बसलो होतो. तर आता 10:30ला गाडी सुटली आहे कॅम्पमधनं. एवढं ट्रॅफिक होतं. त्यांचं काहीतरी आज प्रोग्राम होतं वाटतं, म्हणून ते ट्रॅफिक होतं. तर तुम्ही बघू शकता हे आता अशी जर रस्ते रिकामी झालेत. आणि मम्मी बघा कशी झोपली आहे निवांत मध्ये. मम्मी झोपली आहे बघा. तर मम्मी अशी झोपली आहे निवांत मध्ये. आता बघू पुढे काय काय होतंय अजून. तर व्लॉग तुम्ही कंटिन्यू ठेवा. गाडी आता हायवेला लागली आणि गाडी आता थांबवली होती. आम्ही बघा खायला आणलेले मस्तपैकी एक पाण्याची बॉटल आणली आहे. थोडीशी चणे बिनी जरा चटर पटर खातोय बसून. आणि रात्रीचे किती वाजलेत? रात्रीचे वाजलेत 11:30 वाजलेत. करेक्ट 11:30 वाजले. करेक्ट 11:30 वाजलेत रात्रीचे. गाडी हायवेला आहे. आता तो बोललाय नॉनस्टॉप जाणार आहे गाडी, पण भूक एवढी लागलेली आहे. आता आम्ही ते बरं झालं ते तेवढं तरी घेतलं. आणि त्याला विचारलं तेव्हा, भाऊ पुढे गाडी थांबवणार आहे ना जेवायला? तर तो बोलला की भाई गाडी रुकणे नाही वाला बोलला तो. नॉनस्टॉप जाएगा, नॉनस्टॉप जाणार आहे असं बोलला तो. आता लफडं झालंय. भूक तर लय लागली. आता तिने थांबवली नशिबाने कुठं, तर बरं होईल. काहीतरी पार्सल घेता येईल. थांबवली होती ती एवढं सामसुंग रोडला. सामसुंग रोडला थांबवली होती. फुटाने शिवाय दुसरं काहीच नव्हतं. तेच तेवढंच आम्ही घेतलंय बघा. आता ते खातोय.
हे असं चालू आहे खाणं. मम्मी तुम्ही बघितलंच असेल मम्मी कशी झोपली होती. खूप छान झोप लागली होती मला. आता उठली मी, तो ओरडायला लागलाय कोणाला वॉशरूमला जायचं असेल तर जाऊन या म्हणून मी उठली होती आता. पण खूप भारी झोप लागली होती गाडीत. मस्त झोपली होती. तुम्ही पण बघितलेलंच आहे. व्हिडिओ मध्ये दाखवलंय मी. हो. तर ब्लॉग तुम्ही कंटिन्यू ठेवा. अजून आपल्याला खूप मोठा प्रवास करायचा आहे. हो, खूप लांब म्हणजे जायचं. मुंबई आम्हाला असं वाटायला लागले की एक मनालीला चाललोय आम्ही. मनाली किंवा नाही का असं कुठल्या तरी वेगळ्याच साईडला चाललोय आम्ही. एवढं आम्हाला लांब मुंबई वाटायला लागली. नाही, आम्ही नेहमीच जात ते असतो. प्रॉब्लेम काय झाला, कॅम्प मध्ये आपला सगळा प्रॉब्लेम झाला. हो. कॅम्प मध्ये काहीतरी त्यांचे चालू होते ते कार्यक्रम कुठला म्हणून टोल ते नाका झालं. आलाय? आता टोल नाक्यावरती कुठल्या तरी कुठला टोल नाका आहे रे? काय माहिती. चांगलं आहे पण है ना, मस्त एक नंबर. आम्ही आता असं टोल नाक्यावर मुंबईचा थांबलेलो टोल आहे. नाका आहे का हा? अरे हा, मुंबई, मुंबई पुणे टोल नाका. अरे मुंबई पुणे एक्सप्रेसचा आहे ग. हा, हा. आता हायवे आहे ना, आपण एक्सप्रेस वेला लागलोय. तर टोल नाका क्रॉस केलाय. First टोल नाका cross केलाय. फर्स्ट टोल नाका क्रॉस केलाय पहिली गोष्ट. आणि इतकं बाहेर सीन भारी आहे ना. एवढं भारी ते रात्री म्हणजे पण एवढं छान वाटायला लागलंय. की काय रात्री तर विचारायचं. छान म्हणजे हिला दिसतं ते फक्त ट्रक. नाही. त्यात काय भारी वाटतंय मला हे तेच नाही बघ ना. कळत. केलं ते मागे. जाऊन दे एन्जॉय. तर तुम्ही ब्लॉग कंटिन्यू ठेवा. आम्ही जरा खातो जेवढं आणलंय तेवढं तरी. बघू काय, जर समजा गाडी 2 मिनिटं कुठं थांबली तर काय भेटलं तर खाईन. परत नाही तर ब्लॉग सरळ चालू आता. करेन. ब्लॉग परत चालू करू आम्ही आणि तुम्हाला दाखवू की बाबा आम्हाला खायला भेटलंय. नाहीतर आता सरळ नॉनस्टॉपच जाणार आहे. बॉम्बेला जाऊनच काय खायचं आता. उपायच नाही. आता आम्ही घरनं पण काय आणलं नाही. आम्हाला वाटलं गाडी थांबेल मध्ये म्हणून काय जाऊन आम्हाला वाटलं लोणावळ्यामध्ये गाडी थांबेल मग खाता येईल तिकडे. आमचा नेहमीचा प्रवास आहे त्यामुळे आम्हाला वाटलं होतं लोणावळ्यात गाडी थांबेल की मग खायचं. पण चुकीचं झालं आमचं सगळं आजचं प्लॅन. काय अख्खा प्लॅन फिसकटला. ठीक आहे, चला तुम्ही व्लॉग कंटिन्यू ठेवा. आता आपण फायनली मुंबईला आलेलो आहोत आणि उतरलो आहोत आता आणि चाललो आहे आता भावाच्या घरी. तर चला जाऊया आता त्याच्या घरी आणि बघू काय काय होतंय. ते सगळं तुम्हाला बघायला मिळेल, पण ते पुढच्या ब्लॉगमध्ये बघायला मिळेल. आता हा ब्लॉग मी इथेच एंड करते. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. हा ब्लॉग पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.